कार्यक्रमासाठी मधुकर भावे उपस्थित आहेत. ज्येष्ठ विचारवंत, परिस्थितीचं अवलोकन करून त्यावर भाष्य करण्याची एक विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे. आज या समारंभाच्या निमित्तानं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत मधुकर भावे. दत्ताजींचीच केवळ अवघड परिस्थिती झाली असं नाही, आमच्या सगळ्यांचीच परिस्थिती अवघड झालेली आहे. अशा प्रसंगाच्या वेळी तो प्रसंग अनुभवावा, त्याची अनुभूती घ्यावी आणि त्यातून आत्मचिंतन करावं असं वाटणारे जे समारंभ असतात त्यातला आजचा समारंभ आहे. आणि हे भाग्य आहे कुलकर्णी सर, निलेश दर्लेकर गुरुजी की इतका चांगल्या ग्रंथाचं प्रकाशन तुम्ही 100 वर्ष जगणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक आणि एकही डाग नसलेल्या त्यागी माणसाच्या हातून हा समारंभ होतो. मला वाटतं ठाणे जिल्ह्याच्या स्वातंत्र्याचा लढा चित्रित करणाऱ्या या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या समारंभाला दत्ताजी तुमच्याशिवाय अन्य कोणीही दुसरा माणूस इथे योग्य ठरला नसता. नेमक्या जागी नेमक्या प्रकाशन करणाऱ्याची योजना करणारे सुद्धा नेमके आहेत. आणि म्हणून एवढूसा निलेश आमचा केवढं काम उभं केलं, काय साधी गोष्ट आहे का? हा ग्रंथ करायचा आहे. आणि डॉक्टर तुमचं अभिनंदन. प्राध्यापक खूप आहेत हो, कमी आहेत का प्राध्यापक? पण स्वातंत्र्याच्या चळवळीवर ठाणे जिल्ह्यावर मला ग्रंथ लिहून अभ्यास करायचा आहे म्हणून पोलीस स्टेशनला जायचं, ती माहिती घ्यायची, पोलीस स्टेशनला जाऊन ती गुप्त माहिती काढायची. 50 वर्ष पत्रकारिता ते गुप्त माहिती काढताना काय जीव जातो आम्हाला माहिती आहे. हा खटाटोप काही साधा नाही. म्हणून एक आगळा वेगळा असा कार्यक्रम, खरंच सुंदर कार्यक्रम आहे. दादा तुम्ही आलात या कार्यक्रमाला. मला असं सकाळी कळलं होतं की अजितदादांकडे एक अर्जंट बैठक आहे. म्हटलं बहुतेक तुम्ही येणार नाही, पण तुम्ही आलात. त्याला एक शासकीय प्रतिष्ठा सुद्धा ते तुम्ही आणली. गुरुजी मला आपण तुम्ही बोलवलं, निलेशने बोलवलं. मला एक सोलापूरला कार्यक्रम होता, स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास दादा जाधव यांची पण आज जन्मशताब्दी. सोलापुरात मोठा कार्यक्रम होता. पण मला असं वाटलं की नाही, आपण ठाण्यात राहतो, ठाणे जिल्ह्याच्या स्वातंत्र्याचा कार्यक्रम होत असताना बोलवतोय तर आपल्याला जायलाच पाहिजे. आणि मधुजी आपण या ठिकाणी आलात, त्या मधूला तुम्ही बोलवत समजू शकतो. ते स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांचे कष्ट आहेत, त्याग आहे, सेवा आहे, समर्पण आहे. या मधूला तुम्ही प्रेमातून बोलवलं, बाकी कशा तुम्ही बोलवलेत नाही. आणि म्हणून उत्कृष्ट असा कार्यक्रम या निमित्तानं पाहता येतोय. आता इतर 100 वर्षाचे दत्ताजी, त्या माझं वय सांगणं चुकीचं आहे, पण तरी 73व्या वर्षात गुणिले 65 म्हणजे जेवढे काही दिवस 28-29,000 होतील त्यातली एक चांगली सकाळ आजची सकाळ आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आजच्या पिढीला हे सांगलं आणि मला आनंद वाटला. इथे शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी इथं आहेत आणि एवढा पाऊस होता. गुरुजी म्हणाले आज आमची परीक्षा आहे. सकाळी फोन केला गुरुजींनी, काय म्हटलं किती 10ला येऊ का? आज आमची परीक्षा आहे म्हणाले. म्हटलं का? अहो एवढा पाऊस आहे, कसे येतील लोक? गुरुजी चांगल्या कामाला पावसा पाण्याची, उन्हा तानाची, कशाची ही चांगले लोक परवा करत नाही. ते तुमच्या आजच्या कार्यक्रमाने दाखवून दिलं. तर एवढी माणसं येणं आणि आत्मीयतेने येणं साधी गोष्ट नाही. दादा अगदीच काही बिघडलंय असं मी समजत नाही. अजून खूप काही चांगलं समाजात शिल्लक आहे असा याचा हा सगळा पुरावा आहे असं. एवढे लोक येतात, काय साधी गोष्ट आहे का? राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सभा घ्यायची, काय दादाला विचारा काय हाल होतात ते.
बाळा पुणेकर सांगितलं कशी किती खिचडी किती ट्रकन किती काय काय करावं लागतं. आणि म्हणून ही माणसं आलेत, ही आणलेली माणसं नाही. आणि म्हणून स्वातंत्र्याची उर्मी प्रत्येकाच्या मनात या ठिकाणी तेवत आहे. आणि म्हणून असा हा प्रचंड इतिहास ठाणे जिल्ह्याचा, ते रंगो बापूजी ज्या पद्धतीने निसटले तिथून ब्रिटिशाच्या हातावर तुरी देऊन, त्या काळातल्या जुन्या आजी जशा त्या अलवणाचं साडी नेसायच्या तशी साडी नेसून डोक्याचे केस काढून डोक्यावर पदर घेऊन मला शिवू नका शिवू नका शिवू नका बाजूला व्हा. पोलीस बाजूला झालेत आणि पोलिसांच्या देखत रंगो बापूजी निघून गेले. हे सगळं त्या पुस्तकात वाचायला मिळाल्यानंतर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विशेषतः मुलं जी इथे बसले, विद्यार्थी बसले, हे स्वातंत्र्य तुम्हाला सहज आणि फुकटात मिळालेलं नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. हे स्वातंत्र्य सर तुम्ही म्हणालात की यात काही चुका असतील. अहो कोणत्या कामात चुका नसतात हो, कामात चुका असू द्या हो, काम चुकारपणा तुम्ही नाही केला. आणि म्हणून हे पुस्तक म्हणजे उद्याचे तेजस्वीचा इतिहास तुम्ही आमच्या समोर ठेवलेला आहे. 4 चुका राहणारच आहेत. उद्याचा एखादा इतिहास संशोधक तुमचे 2 विषय खोडून काढतील, काढून येणार, त्याने काय फरक पडतो. पण हे पुस्तक समोर आणायचं आणि महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या सगळ्या तरुणांना हे सांगायचं की हा ठाणे जिल्हा आहे. कोणता ठाणे जिल्हा लक्षात ठेवायचा, हा ठाणे जिल्हा लक्षात ठेवायचा उद्याच्या पिढीला. आणि म्हणून हे काम तुमच्या हातून झालं. दत्ताजी तुमच्या हस्त्याचं मला असं वाटतं कुलकर्णी साहेब तुमच्या आयुष्याचा सार्थक झाला असं मी सांगतो. मी 7-8 पुस्तकं लिहिली, माझी अनेक विषयावर राजकीय विषयावर लिहिली, पण असा समारंभ असा प्रकाशन मिळणं मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून हे जे स्वातंत्र्य मिळाले, मी काय राजकीय भाषण करत नाही, पण अतिशय कठीण अशा काळातून आपण जातो आहोत, लक्षात ठेवा. अतिशय कठीण अशा काळातून आपण जातोय. पण मी निराशावादी नाही. सामान्य माणसंच आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करून या देशाची लोकशाही परिपूर्ण रीतीने जगते. अमेरिकेच्या लोकशाहीचं कौतुक जास्त करू नका. तिथे 99.99% लोक एका ख्रिश्चन समाजाचे लोक आहेत. इथे अनंत जाती धर्माचे, पोटजातीचे, दारिद्र्याचे, अज्ञानाचे, गरिबीचे, रूढीचे, अंधश्रद्धेचे असा हा सगळा समाज असताना 100 कोटी लोकांनी निदान हे मिळालेलं स्वातंत्र्याची लोकशाही आपण टिकवलेली आहे. जगातली उत्तम लोकशाही आपण स्थापित केलेली आहे. ती सामान्य माणसाने स्थापित केले, लक्षात ठेवा. आमचा पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे तिथे बसले आणि निवडणुकीच्या दिवशी 100 वर्षाच्या यांनी मतदान केलं असे फोटो छापतो. 80 वर्षाच्या वृद्धाला खांद्यावर नेलं, आम्ही असे पत्रकार फोटो छापतो. गेल्या 50 वर्षात 52 पासून परवाच्या निवडणुकीपर्यंत तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसांनी या लोकशाहीला मतदान केलेलं आहे. 52 पासूनची निवडणूक लक्षात घ्या. 70-80% मतात 65-70% गरीबांचं मतदान झालंय. 52 साली या देशामध्ये पहिली निवडणूक झाली स्वातंत्र्यानंतरची, पंडितजीच्या नेतृत्वाखालची. तेव्हा दादा कोणाच्या हातात मोबाईल नव्हतं, इंटरनेट नव्हतं, फॅक्स नव्हतं, दिवा नव्हता, वीज नव्हती, रस्ते नव्हते, कम्युनिकेशन काही नव्हतं. तेव्हा 52च्या निवडणुकीमध्ये 68.67% मतदान या देशात झालं. आणि 2009च्या निवडणुकीत 28 कोटी मोबाईल देशाच्या लोकांना हातात आल्यावर 43% मतदान झालं. शिकलेल्या माणसाने लोकशाही संपन्न केलेली नाही. न शिकलेल्या कष्ट करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांनी या देशातली लोकशाही संपन्न केलेली आहे. 50 वर्षापूर्वी स्वातंत्र्याचा इतिहास आहे. 50 वर्षापूर्वी मुंबईत मी आलो, वरीच्या तांदूळाचा भात आम्हाला मिळत होता. खानावळीमध्ये भात सुद्धा मिळत नव्हता. 50 वर्षात अनंत संकट, स्वातंत्र्य मिळताना जी संकट आली त्याच्याही पेक्षा सामान्य शेतकऱ्यावर महापुराची, दुष्काळाची, कर्जबाजारीपणाची अनंत संकट आल्यानंतर गेल्या 50 वर्षात देशातल्या शेतकऱ्यांनी हा देश स्वयंपूर्ण केला हे विसरू नका. सचिन तेंडुलकरनं 100 सेंचुरी काढली, आम्ही अशा टाळ्या मारल्या, त्याने अभिवादन केलं, तो आपल्या अभिमानाचा विषय झाला. या देशातल्या कष्टकरी शेतकऱ्यांनी हातात नांगर घेऊन या टोकापासून त्या टोकापर्यंत या देशात करोडो सेंचुऱ्या काढले. आपण त्या शेतकऱ्याला एक टाळी मारली.
आणि म्हणून स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा देश घडवणारी जी माणसं आहेत ती 90% सकारात्मक माणसं आहेत, 90% प्रामाणिक माणसं आहेत, 90% ह्या देश मोठा करायचा या भावनेने जगणारी माणसं आहेत. सगळंच भ्रष्ट आहे, सगळंच वाईट आहे. आम्ही पत्रकार असं दाखवतो 10% चुकीच्या लोकांना आम्ही 90% जागा दिल्यामुळे सगळं चित्र खराब झालं असं वाटतंय. 90% प्रामाणिक लोकांना आम्ही 10% सुद्धा जागा देत नाही, आमचा दोष आहे. या पुस्तकाला उद्या पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळेल अशी दक्षता घेतली तर समाजात चांगलं चाललंय असं नक्की वाटेल तुम्हाला. आहेत सामान्य माणसं, सामान्य माणसं प्रामाणिक आहेत. 100 रुपये मी कोणाचे उसने घेतलं तर ते परत मला रुखरुख लागते साहेब. मी औरंगाबादून लातूरला जात असताना माझी गाडी बिघडली दादा. मला काय तर मेकॅनिक येत नाही, गाडी चालवता येते. मी महिन्यातलं ऊन कडक शांत ते वाटेतले गाव विसरलो. ते 2 मुलं बसली होती, ती आली, ते म्हणे साहब गाडी बिगड़ी क्या? म्हटलं हा. हम देखे? देखो 2-2.5 तास त्यांनी मेहनत केली साहेब, निथळले घामाने. एकाला 100 दुसऱ्याला 100 रुपये दिले. काय करावं, एका मुलांनी साहेब 100 रुपये परत केले. साहब 100 रुपये वापस. क्यों? तो हमारी मजदूरी 100 रुपये की है और मेहनत से ज्यादा पैसा लेना वाजबी नहीं है. साहेब काय साधी गोष्ट आहे, मेहनत से ज्यादा पैसा लेना वाजबी नहीं है. मी 100 अग्रलेखात जे सांगू शकणार नाही ते एका वाक्यात त्या न शिकलेल्या साध्या मेकॅनिकने मला शिकवलं. जे मिळालेलं दत्ताजी तुमच्या मुलाला मिळालेलं स्वातंत्र्य टिकवणारी ही तरुण पिढी आहे. दुर्दैवाने त्या दिवशी पहिल्या पानावर त्याचा मी फोटो छापला, त्याचं ते वाक्य छापलं, पण रात्री त्या सुखरामच्या घरी धाड पडली होती. त्याच्या त्या बाथरूम मध्ये, उशीमध्ये, गादीमध्ये करोडो नोटा सापडल्या. ती बातमी पण मला छापावी लागली त्या दिवशी. हे घडत आहे, हे घडणारी जी माणसं आहेत ही माणसं समोर आणा. स्वातंत्र्याच्या चळवळीतली माणसं तर मोठी वंदनीय आहेत. आता ही 6 फुटाची माणसं मिळणार नाहीत. ही नावं नुसती तुम्ही वाचली त्यातली, पंडित नेहरू पासून सुरुवात करावं. राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार पटेल, गफार खान. शाळेमध्ये मी जातो, मुलांना विचारतो, बेटा तुला खान अब्दुल गफार खान माहितीये का? दादा एक मुलगा उठून सांगत नाही हो हो मला गफार खान माहितीये, हो शाहरुख खान माहितीये सर. नाही गफार खान माहित तुम्हाला? कसा माहित होईल त्याला? आम्ही पालकांनी, इथे बसलेल्या पालकांनी 9 ऑगस्टला, 15 ऑगस्टला, 14 ऑगस्टला, 12 ऑगस्टला असं सांगितलं घरात विद्यार्थ्यांना, मुलांना, नातवाला की बेटा 9 ऑगस्टला उद्या क्रांती दिन आहे. अनगंजरांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार म्हणणारा कुसुमाग्रज कोण होता? अरुणाचल कोण होती? सगळ्यांना अटक झालेली आहे. आणि ते नुसतं वाक्य आठवा, त्या दिवशीचं 8 ऑगस्ट रात्रीचं कसं अंगावर नुसते म्हणजे असं रोमांच येणारा तो क्षण होता जिथं महात्मा गांधी म्हणले साहेब जगात हा एकच देश आहे हो जिथे 2 वाक्यांनी स्वातंत्र्य मिळाले. मला देश सांगा जगातला की 2 वाक्यांनी स्वातंत्र्य मिळालं. चले जाओ, क्विट इंडिया, छोड़ो भारत, चले हिंद, चलो दिल्ली. 2 शब्द आहेत. तो चर्चिचा आहे बिफोर विक्टरी. पण तो आता आमच्या पुढाऱ्यांनी एवढीशी निवडणूक जिंकली तरी असं करतात. मी लातूरला एकाला विचारलं काय याचा अर्थ? मला माहिती नाही. तू का करते? शरद पवार करते, विलासराव करते, मी पण करते. 2 शब्दांनी स्वातंत्र्य मिळाले आणि ते 8 ऑगस्टचे शब्द महात्मा गांधींचे, करेंगे या मरेंगे. 2 शब्दांनी रात्री अटक झाली सगळ्यांना. ब्रिटिशांना वाटलं होतं आता सकाळी कोण झेंडा फडकवणार. इथे बसलेल्या तरुण मुली, तुमच्या रक्तमासाची एक शिळशिडीत मुलगी धावत आली, त्या पोलवर चढली, त्यांनी झेंडा फडकवला, गदगदात खांब हलवला. माया पोलिसांनी त्याला पाडलं, तर नाथाबुक्यांनी तुडवलं. करुणा असं पडली.
हे घरात मुलांना सांगणारे कोण? मला माझी खंत एवढीच आहे दादा की आम्ही नाही मुलांना घरात हे सांगत. मी माझ्या नातूला बसून सांगतो, शिवाजी असा लढला, तानाजी असा लढला, बाजीप्रभू असा लढला, महाराज गडावर गेले त्यांनी तोफाचे 5 आवाज केले. तो एवढंच मला म्हणाला, आबा महाराजांनी तोफाचे 5 आवाज करत वेळ का काढला? बाजीप्रभूला मोबाईल का नाही केला? तो हे बोलला याचं कारण असं आहे की त्याला मोबाईल कळलाय, त्याला बाजीप्रभू नाही कळलेला, तो मला सांगावं लागणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून जास्त बोलत नाही, अनावर होते विषय. खरंच सांगतो, हे शब्दाचे विषय नाही आहेत, हे भाषणाचे विषय नाही आहेत, ते अनुभूतीचे विषय आहे. पण आता 6 फुटाची माणसं होणार नाहीच नाही. 6 फुटाची गांधी आहेत देशात, महात्मा आहे का, पटेल आहेत, सरदार आहेत, आझाद आहे, मौलाना आहे का, नायडू आहे, सरोजिनी आहे का, चव्हाण सुद्धा आहेत, यशवंतराव आहे का? नाही. माणसं ती माणसं केलेली आहेत. आणि म्हणून 6 फुटाची माणसं नाही, 4 फुटाची माणसं, सत्प्रवृत्त माणसं, चारित्र्य संपन्न माणसं शोधून काढून त्याच्या खांद्यावर 4 फुटाचा माणूस उभा करून 8 फुटाचा माणूस तयार करावा लागेल. तेव्हा या पुस्तकाचं अर्थ आपल्याला कळला असं होईल. या सभागृहात दादांनी गोष्ट सांगितली होती, मला वाटतं व्यास क्रिएशनच्याच कार्यक्रम, तीच गोष्ट सांगतो मी, थांबतो. कदाचित काही लोकांना नवीन लोक असतील आणि तुम्ही नव्हतात त्या कार्यक्रमाला, अनेक जण. इथे उल्लेख झाला 47च्या 50व्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंती समारंभाचा. तोच दिवस होता 14 ऑगस्ट 1997. स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली होती. आणि मी अमरावतीहून दादा निघालो होतो भाषण करून नांदेडला बसने. खोराणाची बस होती. अनेक ठिकाणी सांगतो साहेब, मी त्या मनात घालू शकलो नाही अजून कधी. खोराणाची बस होती, त्या बसमध्ये माईक आहे. 12ला 5 मिनिटं असताना त्या बसच्या ड्रायव्हरनी माईक वर सांगितलं, भाइयों बहनों 5 मिनट के बाद 12 बजेंगे और अपनी आजादी को 50 साल पूरे होंगे. मैं मेरे साथ तिरंगा लाया हूं, लकड़ी लाई हूं, मिठाई लाई हूं. 12 बजे बस बाजू लेंगे, झंडा चलाएंगे, राष्ट्रगीत गाएंगे, मिठाई बांटेंगे, अपनी सफर आगे चालू हो जाएगी. साहेब हे कोणी सांगितलं? एका ड्रायव्हरने. मी भाषण करता नाही सांगत दादा, सकाळी नांदेड येईपर्यंत झोप नाही लागली. त्यांनी बस बाजूला घेतली, झेंडा चढवला, आम्ही राष्ट्रगीत म्हटलं, मिठाई वाटली, अस्वस्थ झाला. नांदेडला उतरल्यावर धावत गेलो त्याच्यावर, म्हटलं अरे सदाजी आपने तो कमाल किया. क्या किया? तो 12 बजे झंडा चढ़ाना, राष्ट्रगीत गाना, मिठाई बांटना, जय जयकार करना क्या मामूली बात है? 40 साल पत्रकारिता में मैं नहीं कुछ सीखा, एक रात में, एक क्षण में तुम हमको सिखा दिया. 100 अगलेख में मैं नहीं लिख सकता. तो स्टेरिंग वरून खाली उतरला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवले. म्हणला साहब, बदकिस्मती से मैं ड्राइवर हूं, लेकिन मैं भगत सिंह के घराने का आदमी हूं. साहेब भाषणा करता नाही सांगत, आजही त्या आठवलं ना गदगद होऊन जात. त्याला नमस्कार केला. त्याला म्हटलं चल माझ्या ऑफिसमध्ये. गेला ऑफिसमध्ये. क्या है? कुछ नहीं, तुम्हारा फोटो निकालना. क्यों? छापना है मुझको. क्या छापना है? तो म्हटलं ये जो रात को हुआ किस्सा ये छापना है. मी लिहिलं 2 कॉलम फोटो टाकून पहिल्या पानावर लोक म्हटलं लिहिलं. तो गाडी घेऊन निघून गेला होता. पुढच्या ट्रिपला आला. कोणते सांगितलं, अरे पापाजी तेरा फोटो आया है. तो माझ्या ऑफिस मध्ये आला. साहब मेरे ऊपर कुछ लिखा है? बोला अच्छा लिखा है.
खाली कोणावर काही लिहिलं की चांगलं लिहिलं असेल असं काही भरोसा वाटत नाही. क्या लिखा ये मराठी में है, हाँ उसको हिंदी कर दीजिए. डॉक्टर रणसुभे हिंदीचे प्राध्यापक, त्यांच्याकडून त्याचं हिंदी केलं, त्याला दिलं, तो ते घेऊन गेला. त्यांनी त्याचं गुरुमुखी लिपी केलं आणि दादा 1998 साली पंजाब सरकारनं 9वी इयत्तेला तो धडा घातला. पापाजी साधी गोष्ट नाही साहेब. एक सामान्य माणूस, फार मोठ्या लोकांची गरज नाही, फार मोठ्या नेत्यांची गरज नाही साहेब. या देशातला सामान्य माणूस प्रामाणिकपणे त्याच्या जागेवर उभा राहिला तर हा देश उभा करण्याला, तो प्रामाणिकपणे तर हा देश 100% उभा करू शकतो. आणि ती प्रेरणा, ती जिद्द, तो आत्मविश्वास, ते समर्पण आणि ते चारित्र्य या ठाणे जिल्ह्याच्या ग्रंथातून मिळेल ही उमेद घेऊन आपण इथून जायचं आहे. क्रांतिकारकाचा जिल्हा आहे, लक्षात ठेवायचा आहे. एक तुमच्यात रक्तमासाची इथे बसलेल्या भगिनी आहेत, तुमच्यात रक्तमासाची भगिनी ह्या जिल्ह्याच्या एका भागामधल्या वारल्यांचं आंदोलन घेऊन खांद्यावर झेंडा घेऊन लढत होती. कॉम्रेड गोदावरी परुळेकर. काय त्या वारल्यांचं चित्र ते बदलून टाकलंय. स्वातंत्र्याच्या नंतरचे लढे असतील, पण ते या देशातल्या सामान्य माणसाला जे स्वातंत्र्य त्याच्या झोपडीपर्यंत गेलं नाही, अंटिल द लास्ट, शेवटच्या माणसाचे अश्रू फुटणारे महात्मा गांधी, त्या गोदावरी परुळेकरची सुद्धा ठाणे जिल्ह्याने आठवण ठेवली पाहिजे. आमच्या वारल्यांचा लढा त्या भगिनीनं लढवला, नुसता लढवला नाही. अशी स्थिती झाली, गुजरातची मेल डहाणूला थांबत नाही आणि गोदावरीना तिथे नेल्याशिवाय वारली ऐकत नाहीत. कलेक्टरचा अधिकार वापरून धाड 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 जाणारी गुजरात मेल डहाणूवर स्टेशनवर थांबून गोदावरीकरांना सन्मानाने उतरवलं आणि तिथं नेलं. तो वारल्यांचा लढा त्याने जिंकून दिला. असा अतिशय पराक्रमी ठाणे जिल्हा आहे. या ठाणे जिल्ह्याचा इतिहास आज या निमित्ताने आपल्या समोर आला. दत्ताजी, तुम्ही निरोप घेण्याची भाषा करू नका हो. तुम्ही घेतलात तर आम्ही दिला पाहिजे ना तुम्हाला निरोप. ठाणेकर तुम्हाला निरोप देणार नाहीत. तुम्ही आम्हाला अजून नाही कित्येक वर्ष हवे आहात. आणि एक या जगातलं रेकॉर्ड, अनेक रेकॉर्ड ठाण्याने केले. एक का स्वातंत्र्य सैनिकाच्या आयुष्याचं रेकॉर्ड सुद्धा दत्ताजी तुम्हीच करणार आहात. म्हणून निरोप वगैरे घेऊ नका तुम्ही. निरोप कसला माझा घेता असं ती सीता म्हणाली. आम्ही तेच म्हणतो, निरोप कसला आमचा घेता. तुम्हाला कोणी निरोप देणार नाही. तुम्ही हवे आहात. दादा, तुमच्या साक्षीनं हे आपण सगळे त्यांना सांगूया. तुम्हाला अतिशय नम्र असा नमस्कार करून, कुलकर्णी सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन करून, आपल्या सगळ्यांना नमस्कार करून, स्वातंत्र्याला नमस्कार करून थांबतो. जय हिंद, जय हिंद.